यो पण बायकोंच्या सोबत हे पण आत दोघ जण. तर आज गणपती बाप्पांच्या प्रसादाला मस्तपैकी दही भात आणि पुरी बनवलेली आहे आणि आता आमच्या आईची सुपाची तयारी चालू आहे. कुणाचा सुपी आहे? निमा वहिनीचा सूप आहे. वौसावला घेऊन चालल्यात. ते कत घेऊन जाणार? गौरी शीतल. हा, गौरी जवळ. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ. तर आज गणपती बाप्पांचं 6वं दिवस गौरी पूजन आहे. त्यानिमित्ताने आज वौसो पण आहे. म्हणजे आजच्याच दिवशी वौसो पण असतं. देखला होता सुपा वगैरे घेऊन जातात मस्तपैकी महिला गौरींजवळ वौसो घेऊन जात असतात. तर ही आपल्या कोकणांची परंपरा आहे. पण जास्त काय व्हिडिओ दाखवताना नाही याला घरचा वातावरण. तर मी निघाले बाहेर ऑक्टापॅड घेऊन. शक्ती तुरा म्हणजे एक सिंगल बारी आहे तुरेवाल्यांची. कालिका माता नाच मंडळ पिटसे मुलगाव. आता पाठीमंगा पण वाजवलेला लास्ट टाइम तल्यात. आज त्यांच्या गावातच आहे. पारंपरिक बारी घेणार आहेत. दरवर्षी ते घेत असतात तशी यावर्षी पण घेणार आहेत. ऑक्टापॅड ताई कवाच नाही वाजवलेलो. तळामध्ये मी वाजवलो ना तो फर्स्ट टाइम आणि आता दुसऱ्यांदा. म्हणजे त्यांच्या गावात जे पारंपरिक आता बारी करणार आहेत ना ते पहिल्यांदा ऑक्टापॅड लावणार आहेत. सो आपण जाऊया, मस्त वाजवूया आणि आपलं पारंपरिक नृत्य एन्जॉय करूया. एकटोच आहे आज, कारण आपल्या जोडीला जे असतात ना नरेंद्र, कौशल किंवा जीवन किंवा इतर पोरा सगळी आज बिझी आहेत. सगळी आज कोणीच नाही सोबत भेटला, त्यामुळे एकट्याला जावं लागते. तर जाऊया. आमच्या छोट्याशा प्रयत्नाचा लाभ घेण्यासाठी इकडे येऊन उपस्थिती दाखवायची आहे. त्याचबरोबर मंगेशजी भगत ओबीसी सेवा अध्यक्ष यांचा सत्कार आपल्या मंडळाचे कालिका माता नाथ मंडळाचे कार्याध्यक्ष भरतजी कातोडे साहेब करतील.
उजळून आलं आभाळ रामाच्या पारी आणि गाव जागवित आलं वसुदेवाची स्वारी. गाव जागवित आलं वसुदेवाची स्वारी. जाऊ नको पण तुला परत यायला. स्वराज्यासाठी साध घाली यवनांच्या काळी अनगड लढवित आली शिवरायांची स्वारी. गड लढवित आली शिवरायांची स्वारी. स्वराज्याची स्वाधीनारी यवनांच्या काळी गड लढवित आली शिवरायांची स्वारी. सुगदांच्या त्या काळात होता अंधार अंधार. देवाचे कारण देवदानी तुका म्हणे मी अभिमान वेगळा. तुका म्हणे मी अभिमान वेगळा. तुका म्हणे मी अभिमान वेगळा. वारवाहे गोपाळांची वारवाहे गोपाळांची वारवाहे गोपाळांची. जय जय गणेश समर्थ गणपती बाप्पा. हॅलो हॅलो. विशेष आभार म्हणजे आमचे